नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 950 ते 957. मुलास भरविता जेवण, छोटे छोटे करावे घास, एकाचे जणू 20, तसेच विषयाचे केले भाग 4. ग्रहण शक्ती तुझी पाहून, ब्रह्माचे केले भाग 4. क्षेत्रज्ञान आणि ज्ञेय, तसेच चौथे अज्ञान. आणि अर्जुना जर इतके सांगूनही तुझ कळला नसेल हा अभिप्राय, तर सांगू पुन्हा एक वेळ. आता करणार ना 4 भाग, म्हणणारही नाही सर्व ब्रह्म. आत्मा अनात्मा म्हणून करुणी प्रतिपादन. पण एवढे करावे तू मात्र, जे मागू ते आम्हा द्यावेस. करुणी जीवाचे कान, ऐकण्याचे करावे काम. ऐकुनी श्रीकृष्णाचे बोल, रोमांच अर्जुनाच्या अंगावर. भला तू म्हणती देव, पण आवर हा हर्षवेग. अर्जुनाचा तो हर्षवेग, आवरून म्हणती श्रीकृष्ण. आता सांगतो ऐक, प्रकृती पुरुषाचा विभाग. ज्या मार्गाला जगात योगी म्हणतात सांख्य, करण्या त्याचे वर्णन जाहलो मी कपिल. लहान मुलाला जेव्हा जेवण भरवलं जातं तेव्हा त्याचे छोटे छोटे घास करावे लागतात. एकाचे जणू काही 20 घास केले तरच ते मूल जेवू शकतं. तसंच आम्ही ह्या विषयाचे 4 भाग केलेत असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. तुझी ही ग्रहणशक्ती पाहूनच ब्रह्माचे आम्ही 4 भाग केले आहेत, ज्यामध्ये क्षेत्र, ज्ञान, ज्ञेय आणि चौथं अज्ञान असे ते भाग आहेत. आणि अर्जुना, इतकं सांगूनही जर तुला हे कळलं नसेल तर आम्ही एक वेळ पुन्हा सांगू. आता पण 4 भाग नाही करणार आणि असंही म्हणणार नाही की सगळं काही ब्रह्म आहे म्हणून. आता आत्मा आणि अनात्मा असं म्हणूनच प्रतिपादन करू. पण तू मात्र एवढं करावंस, जे आम्ही मागतोय ते आम्हाला द्यावंस, आणि ते म्हणजे जीवाचे कान करून ऐकायचं काम करावंस. श्रीकृष्णाचे हे बोल ऐकल्यानंतर अर्जुनाच्या अंगावरती रोमांच उभे राहतात. अर्जुन म्हणतो, अरे देवा, तू भला आहेस, मोठा आहेस, पण आता माझा हा हर्षवेग आवरून टाक. अर्जुनाचा हर्षवेग आवरून श्रीकृष्ण म्हणतात, आता मी तुला
प्रकृती पुरुषाचा विभाग सांगतो. ज्या मार्गाला जगामध्ये योगी सांख्य असं म्हणतात आणि त्याचं वर्णन करण्यासाठी मी कपिल मुनींचं रूप घेतो. कर्दम ऋषी हा एक प्रजापती होता. हा ऋषी आणि त्याची बायको म्हणजे मनु राजाची कन्या देवहूती ह्यांच्या पोटी विष्णूने जो अवतार घेतला तो म्हणजे कपिल महामुनींचा. या कपिलांचा जन्म सिद्धपुरात झाला. तिथे बिंदू सरोवरावर त्याचा आश्रम अजूनही दाखवला जातो. आणि हे कपिल ऋषी मातेला ब्रह्मज्ञान शिकवतात आणि स्वतः मात्र पाताळात जाऊन राहतात अशी ही कथा आहे. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 950 ते 957. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 958 ते 965. प्रकृती पुरुषाचा शुद्ध अर्जुना विचारतो ऐक. आदिपुरुष श्रीकृष्ण म्हणतात असे अर्जुनास. दोन्ही जसे दिवस रात्र चालतात बरोबर, तसेच अनादि पुरुष प्रकृती ही तेव्हा पासून. शरीर खरे पण सावली भास, परिसावली शरीराची कटून. वाढीस लागते कणीस, दाणे तसेच कोंड्या सहित. तसेच हे अनादि सिद्ध प्रकृती आणि पुरुष. अनादि सिद्ध अनेक रूप, जुळ्यांसारखे त्यांना समज. जे जे सांगितले तुझ क्षेत्र म्हणून ते येथ. प्रकृती त्याला म्हणून घ्यावे समजून. आणि म्हणले ज्यास क्षेत्रज्ञ, तोच असे पुरुष. बसतो मी आता गप्प, काही नाही बोलत. त्यासही नावे अनेक, पण निरूपण असे तेच. हे नको तू विसरूस, पुढे याही. तरी केवळ जे सत्व, त्यास पुरुष हे नाव. आणि संपूर्ण क्रियेस प्रकृती म्हणतात. भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, प्रकृती पुरुषाचा हा शुद्ध विचार तो आता तू ऐक. दोन्ही दिवस आणि रात्र जसे बरोबरच चालतात, तसंच अनादि प्रकृती आणि पुरुष हेही तेव्हापासूनच एकत्र चालतात. शरीर असतं, पण सावली भास असते, पण सावली ही शरीराला चिकटून असते. कणीस जेव्हा वाढीला लागतं तेव्हा त्याच्यातले जे दाणे असतात ते कोंड्यासहितच येतात.
तसंच हे अनादि सिद्ध असं प्रकृती आणि पुरुष यांचं एकत्र असणं. ते एकरूप असतात, अगदी जुळ्यांसारखंच त्यांना समज. जे जे मी तुला सांगितलं, जे क्षेत्र ते म्हणजे प्रकृती असं समजून घे, आणि ज्याला मी क्षेत्रज्ञ म्हणलं त्यालाच पुरुष असं म्हण. आता ह्यापुढे मी काही बोलत नाही, अगदी गप्प बसतो. या दोघांनाही अनेक नावं आहेत, पण त्याचं निरूपण मात्र तेच आहे हे तू कधीच विसरू नकोस. सत्वभाव जो आहे तो पुरुष आणि संपूर्ण क्रिया ज्या आहेत ती म्हणजे प्रकृती. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 958 ते 965. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 966 ते 972. बुद्धी, इंद्रिय आणि मन इत्यादी जे विकार आणि जे असती त्रिगुण, सत्वादींचा समुदाय, झाला हा प्रकृतीपासून, घ्यावेस तू हे समजून, आणि प्रकृतीच कारण धर्माच्या उत्पत्तीस. प्रकृतीच्या स्थानी प्रथम इच्छानी बुद्धी येऊन, उत्पन्न करूनी अहंकार, नादावती जीवास. त्याच्या प्राप्तीची आस धरून शरीर करते जे कर्म, अर्जुना त्या प्रयत्नास म्हणावे कार्य. मदाचा घेऊनी आश्रय, इच्छा जाहली जी उत्पन्न, चिथावूनी ती मनास, करून घेते इंद्रियांकडून. इच्छेने होऊन उत्तेजित, मनाकडून कर्मेंद्रियांस, प्रेरणारूप त्या क्रियेस, अर्जुना म्हणावे कर्तृत्व. आणि ऐकरे म्हणूनच प्रकृतीच असे मूळ, कारण कर्तृत्व कार्यात, बोले सिद्धराज श्रीकृष्ण. असा तिघांचा समुदाय, ज्याने प्रकृतीस कर्मरूप, परिजा गुणांचे अधिक्य, जडण घडण तिची तशीच. प्रकृती आणि पुरुष याचं विवरण करताना भगवंत म्हणतात, बुद्धी, इंद्रिय आणि मन आणि हे जे सगळे विकार आहेत त्यांच्याच बरोबर सत्वादी त्रिगुणांचा समुदाय. हे सगळं प्रकृतीपासून असतं हे तू समजून घ्यावंस. आणि ही प्रकृतीच धर्माच्या कर्माच्या उत्पत्तीला कारणीभूत असते. प्रकृतीच्या स्थानी प्रथम इच्छा आणि बुद्धी येतात आणि
एक अहंकार निर्माण करतात, ज्यामुळे हा जीव नादावला जातो. त्याच्या प्राप्तीची आस धरून शरीर जे काही कर्म करते त्या कार्यालाच कार्य असं म्हणतात. जसं मदाचा आश्रय घेऊन इच्छा उत्पन्न होते आणि ती इच्छा मनाला चिथावत जाते आणि इंद्रियांकडून कर्म करून घेते. त्या इच्छेने उत्तेजित होऊन मनाकडून कर्मेंद्रियांना प्रेरणा मिळते आणि मग त्याच क्रियेला अर्जुना कर्तृत्व असं म्हटलं जातं. असंच हे प्रकृतीचं मूळ म्हणजे कारण, कर्तृत्व आणि कार्यामध्ये असतं, असं सिद्धराज श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात. असा ह्या तिघांचा समुदाय, ज्याने प्रकृतीला कर्मरूप प्राप्त होतं, पण ज्या गुणांचं अधिक्य असतं तशीच त्या प्रकृतीची जडणघडण होत असते. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 966 ते 972. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 973 ते 980. ज्या कर्माचा अंगीकार करतो सत्वगुण, त्यास म्हणावे सत्कर्म. रजोगुणाचे मध्यम, कर्मे जी केवळ होती तमोगुणापासून. निषिद्ध आणि निकृष्ट समजावीती. कर्मे अशी बरी वाईट होतात प्रकृतीपासून. मग होतसे जे उत्पन्न, सुख दुःख ते होय. वाईट कर्मापासूनी दुःख, सत्कर्मापासूनी सुख. दोन्हीचा होतसे उत्पन्न, पुरुषास भोग. सुख दुःखे जोवर उत्पन्न होती खरोखर, प्रकृतीचा तोवर व्यापार. आणि पुरुषाचे ते भोग. प्रकृती पुरुषाचा व्यवहार, सांगता वाटे अघटित. कारण स्त्री मिळविते यात, नवरा खातो आयते बसून. प्रकृती पुरुषाचा एकत्र, आला जरी ना संबंध. प्रकृती होते प्रसूत, ऐका हे आश्चर्य. पुरुष असे तो निराकार, पांगळा एकटा द्रव्यहीन. जुना पुराणा जीर्ण, वृद्धाहूनही वृद्ध. भगवंत म्हणतात, आपण ज्या कर्माचा अंगीकार करू त्याप्रमाणे आपल्याला त्याचं फळ मिळतं. जे कर्म सत्वगुणाकडून केलं जातं त्याला सत्कर्म म्हणावं आणि रजोगुणामुळे घडणारं कर्म हे कायम मध्यम स्वरूपाचं असतं. जी कर्म केवळ तमोगुणापासून होतात ती निषिद्ध आणि निकृष्ट अशी समजावीत. अशी जी काही बरी वाईट कर्मे असतात
ती प्रकृतीपासून उत्पन्न होतात आणि त्यापासून जे उत्पन्न होतं ते सुख किंवा दुःख असतं. वाईट कर्मापासून दुःख आणि सत्कर्मापासून सुख मिळतं आणि या सुखदुःखाचा भोग पुरुष घेत असतो. सुख आणि दुःख जोपर्यंत उत्पन्न होतात तोपर्यंतच प्रकृतीचा व्यापार टिकून असतो आणि तोपर्यंत पुरुषाचे ते भोग हे ठरलेले असतात. प्रकृती पुरुषाचा व्यवहार तसं पाहायला गेलं तर अघटित आहे असंच वाटतं, कारण यामध्ये स्त्री मिळवते आणि नवरा आयतं बसून खात असतो. तर प्रकृती पुरुषाचा एकत्र संबंध जरी आला नाही तरी प्रकृती प्रसूत होत असते, हेही एक आश्चर्यच आहे. पुरुष असतो तो निराकार असतो, पांगळा असतो, एकटा असतो, द्रव्यहीन असतो आणि अगदी जुना पुराणा जीर्ण असा असतो, जणू काही वृद्धाहूनही वृद्ध असतो. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 973 ते 980. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 981 ते 988. पुरुष हे त्याचे आडनाव, स्त्री ही नसे तो नपुंसक. फार काय मूक एक म्हणून, न होतसे त्याचा निश्चय. डोळे नसती ना कान त्यास, हात पाय ना रूप. रंग नाही नाही नाव, पुरुषास त्या. जास नाही काहीच, प्रकृतीचा तो भ्रतार. अर्जुना सुख दुःखाचे त्यास, भोगावे लागती भोग. अकर्ता जरी तो पुरुष, अभोक्ता आणि उदास. प्रकृती लावे भोगावयास, भोग त्याला. रूपा गुणाची हालचाल, येतसे करता ज्या स्त्रीस. वाटेल ते घडविते खेळ, भलते सलते. मग या प्रकृतीस, गुणमयी हेच नाव. सांगावे ती फार काय, गुणच जणू मूर्तिमंत. क्षणोक्षणी ती प्रकृती नित्य, धारण करतसे नवे रूप. तिच्या अंगीचे उन्मत्तपण, हलवून टाके जडास. प्रसिद्ध हिच्या मुळेच नाव, प्रेमळ तिच्या मुळे स्नेह. जिच्यामुळे तर बेज इंद्रिय, आपापल्या कामी. पुरुष हे आत्म्याचं आडनाव आहे असं म्हणायला हरकत नाही. तो स्त्रीही नाही आणि नपुंसकही नाही, पण फार काय अमुक एक म्हणून त्याचा निश्चय कधीच होत नाही. त्याला डोळे नसतात, कान नसतात, हात पाय रूप रंग काहीच नसतं. ज्याला काही नाही असा तो प्रकृतीचा भ्रतार आहे.
आणि अर्जुना त्यालाच सुखदुःखाचे भोग भोगायला लागतात. जो अकर्ता आहे, अभोक्ता आहे, उदास आहे, पण ही प्रकृती त्याला सगळे भोग भोगायला लावते. रूपाची गुणाची हालचाल ज्या स्त्रीला करता येते ती कुणाकडूनही भलते सलते खेळ घडवून घेऊ शकते. मग ह्या प्रकृतीला गुणमयी हे नाव सार्थ ठरतं. ती म्हणजे जणू काही मूर्तिमंत गुणच असते. क्षणोक्षणी ही प्रकृती नित्य नवरूप धारण करत असते. तिच्या अंगी जे उन्मत्तपण असतं त्याने ती सगळ्या जड निश्चेत पदार्थांनाही हलवून टाकते. तिच्यामुळेच नाव किंवा कुठल्याही गोष्टीची ओळख ही असते. प्रेमळ तिच्या स्वभावामुळेच स्नेहही असतो आणि तिच्याचमुळे सगळी इंद्रिय आपापल्या कामामध्ये तरबेज असतात. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 981 ते 988. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 989 ते 996. मन हे जरी नपुंसक प्रकृतीच्या योगातून त्रैलोक्यातील ते भोगते भोग प्रकृतीची कृती चमत्कारिक भ्रमाचे ते मोठे बेट मूर्तिमंत ती व्यापक हिनेच केले तयार विकार असंख्य कामरूपी वेलीचा ती आधार मोहरूपी वनातील ती वसंत दैवी माया हे नाव प्रसिद्ध तिचे शब्दसृष्टी वाढते तेथ साकार रूप होतसे प्राप्त प्रपंचाची ती टोळधाड अभंग अशी कलांचा इथे उगम विद्या ही केल्या हिनेच इच्छा ज्ञान क्रिया यांस दिला जन्म हिनेच ही नादाची टांकसाळ चमत्काराचे ती घर फार सांगावे काय सारा हा तिचाच खेळ उत्पत्ती आणि प्रलय तिचीच सकाळ सायंकाळ प्रकृती ही असे येथ अद्भुत भुरळ एकाकी पुरुषास शोभे ही जोडीदारिण निसंगासती सोबत नांदते निराकार पुरुषासह मन हे जरी नपुंसक असलं तरी प्रकृतीच्या योगातून
त्रिलोकातले सगळे भोग ते भोगत असतं आणि ही प्रकृतीची कृती अशीच चमत्कारिक असते. ती म्हणजे भ्रमाचं एक मोठं बेट समजावं किंवा मूर्तिमंत व्यापक आणि तिच्याच आधाराने असंख्य विकार तयार होतात. कामरूपी वेलीचा ती आधार असते. मोहरूपी वनामधली वसंत म्हणायलाही हरकत नाही. प्रसिद्ध असं तिचं नाव म्हणजे दैवी माया हेही आहे. तिथेच शब्दसृष्टीही वाढायला लागते आणि प्रकृतीमुळे सगळ्याला साकार रूप प्राप्त होतं. जणू काही प्रपंचाची ती मोठीच्या मोठी टोळधाड आहे आणि तीसुद्धा अभंग आहे असंच समजावं. तिच्याच ठिकाणी सगळ्या कलांचा उगम होतो. सगळ्या विद्याही तिच्यापासूनच तयार होतात. इच्छा, ज्ञान, क्रिया ह्यांनाही तीच जन्म देत असते. ती म्हणजे जणू काही नादाची टांगसाळ, चमत्काराचं घर आणि फार काय सांगावं, हा सगळा तिचाच खेळ असतो. उत्पत्ती आणि प्रलय हे तिचेच सकाळ आणि संध्याकाळ असतात. तर अशी ही प्रकृती म्हणजे एक अद्भुत भुरळ आहे. एकाकी पुरुषाला ही जोडीदारीण म्हणून छान शोभते. निसंगाला ती चांगली सोबत करते आणि म्हणूनच निराकार पुरुषासह ती उत्तम नांदत असते. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 989 ते 996. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 997 ते 1004. सौभाग्याचा हिच्या विस्तार असेत का थोर, अनावरत्या पुरुषा म्हणून आणतसे ती आटोक्यात. काही नसे जरी त्याच्या जवळ, तरी ती आपणहून होतसे सर्वस्व पुरुषाचे त्या. पुरुष जो तो स्वयंसिद्ध, उत्पत्ती त्याची होऊन निराकाराचा बनुनी आकार, होते त्याचा ठाव ठिकाण. अनार्ताची त्या होतसे आस, पूर्णाची त्या तृप्ती होऊन पुरुष जो तो कुलरहित, होते त्याची गोत्र जात. निराकारास देते आकार, निर्व्यापाराचा व्यापार, निरहंकाराचा अहंकार, होऊन राहे. चर्चेचा जो नाही विषय, पुरुषाचे ती होतसे लक्षण. अमर्यादाचे होतसे माप, मनरहिताची बुद्धी निमन. अनामास त्या देतसे नाम, जन्मरहिताचा होतसे जन्म. त्याची क्रिया आणि कर्म, होतसे आपणच.
निर्गुणाचे त्या होतसे गुण, पायरहिताचे होते पाय, कानरहिताचे कान, अचक्षुचे त्या होते नेत्र. ह्या प्रकृतीचं सौभाग्य इतकं थोर आहे, तिचा विस्तार इतका मोठा आहे की कुठेही कधीही अनावर अशा पुरुषाला सुद्धा ती आटोक्यात आणू शकते. त्याच्याजवळ काहीही नसलं तरी आपणहून ती त्या पुरुषाचं सर्वस्व होऊन राहते. पुरुष जो स्वयंसिद्ध आहे त्याची उत्पत्ती होते, निराकाराचा आकार बनते आणि त्याचा ठावठिकाणा सुद्धा दाखवू शकते. अनार्थाची आस होते, पूर्णाची तृप्ती होते. जो पुरुष कुलरहित आहे त्याचं गोत्र आणि जातही होते, निराकाराला आकार देते, निर्व्यापाराचा व्यापार करते, निरअहंकाराचा अहंकार होऊन राहते. जो चर्चेचा विषयही नाही त्या पुरुषाचं लक्षण होते, अमर्याद अशा पुरुषाचं मापही होते. मनरहित तो पुरुष, पण त्याचं बुद्धी आणि मनही ती होते. अनाम असा जो, त्याला नाव देते, जन्मरहिताचा जन्म करवते आणि क्रिया आणि कर्मही ती आपणहून होऊन राहते. निर्गुणाचे गुण होते, ज्याला पाय नाहीत त्याचे पाय होते, ज्याला कान नाहीत त्याचे कान होते आणि अचक्षु म्हणजे नेत्रहीनाचे नेत्रही होते. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 997 ते 1004. धन्यवाद.